मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला माहीतच असेल की आपण कंबाईन गट ब तसेच गट क पूर्व परीक्षेसाठी PYQ सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यात आपण बघू शकता की प्रत्येक दिवसाला एक विषय आपण रेग्युलर घेत राहतो. त्याच मग आजचा जो टॉपिक आहे तो अर्थशास्त्रावरील जे आपले 2 पेपर आहेत, त्या 2 पेपरचे आपण सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण बघून घ्यायचे. यस, आपण सुरू करूया. ज्या आपल्याला माहीतच असेल की गट ब ची 21 डिसेंबर आहे आणि गट क ची जी एक्झाम डेट आहे ती 4 जानेवारी 2026. आणि PYQचं महत्त्व एवढं आहे की 40% पेपर PYQच्या रेप्लिका येतो सीधा. रेप्लिका म्हणजे तिथून काही ना काहीतरी आपल्याला कनेक्शन दिसतं. म्हणून आपल्याला बघू शकता की जे आपण एक मोहीम चालवली आहे की टार्गेट 60+ आणि ते पण PYQ बेस्ड आणि ॲट द एंड जे करंट अफेअर्सचे जे व्हिडिओ होतील ते इम्पॉर्टंट सगळं पकडून आणि मॅथ्स रिझनिंगचं सगळं हे पकडून आपल्याला 60+ कसा स्कोर करता येईल त्याच्यासाठी ही मोहीम आपण राबवतो आहे एकाग्र अकॅडमीतर्फे. चला आता आपण डायरेक्टली सुरू करूया. चला, खालील विधानाचे विचार करा. लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स आणि सायन्स सारखा असा विषय आहे की प्रश्न जर मराठीत कळाला नाही तर इंग्लिशमध्ये वाचायचा, कारण आयोगाने काही इंग्लिश वर्ड आहे तसे मराठीत दिलेले असतात. मग तो आपल्याला थोडं कुठंतरी बघू शकता की अर्थ लागत नाही त्याचा. म्हणून आपल्याला कन्फ्युजन झालं तर डायरेक्ट इंग्लिश स्टेटमेंटच बघायचं आहे मॅक्झिमम. चला, खालील विधानाचा विचार करा. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबाहेर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. ह्याच्यापैकी काय बरोबर आहे? आपल्याला बरोबर विचारलंय की काय आहे त्याचा. येस, आता ॲब्सोल्यूट पॉवर्टी कॅन बी इरॅडिकेटेड. बघू शकता हे 100% आहे. निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन करणे शक्य आहे, कारण तुम्ही जेवढ्या जास्त पुरवठा करणार आणि पाया सुविधा देणार सर्व, त्याच्याने हे होऊ शकतं. म्हणजे इट इज इरॅडिकेटेड म्हणजे निर्मूलन करणे शक्य आहे. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित आहे. यस, अमीर आणि गरीब जे हे बोलताय, अमीर होते जा रहे और गरीब होते जा रहे, दॅट इज रिलेटिव्ह पॉवर्टी आहे. आणि त्याला आपण बघू शकता की शक्यतो हे नाही करू शकत. आता समजा आपण आणि अंबानीमध्ये कंपॅरिझन करतोय, तसं हे झालं की मग आपलं सेम इन्कम कधी येणार. मग इट इज म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे टू इरॅडिकेट. इट इज लाईक इम्पॉसिबल. चला, थर्ड स्टेटमेंट आहे, दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. तर हे आपण बघू शकता हे चुकीचं. जर ब्रॉडर वेनी घेतलं की दारिद्र्य हे पर्यावरणाच्या उन्नतीसाठी, आता पर्यावरण नुसतं तर एकच गोष्ट नाही घ्यायची, पूर्ण हा म्हणजे ब्रॉडर वेनी हा स्टेटमेंट बघायचा आहे. म्हणून बघू शकता दारिद्र्य हे पर्यावरणाच्या उन्नतीसाठी जबाबदार आहे थोड्या प्रमाणात. म्हणून हा स्टेटमेंट कुठेतरी रॉंग होतो. जर सी रॉंग केला तर बघू शकता डायरेक्टली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 ए आणि बी. आणि इकॉनॉमिक्समध्ये असेच एलिमिनेट करावे लागतात आपल्याला प्रश्न. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे? अयोग्य विचारले. चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. संकुचित पैसा किंवा M1 मध्ये लोकांजळी चलनाचा अंतर्भाव समावेश असतो. संकुचित पैसा किंवा M1. येस, म्हणजे काय, नॅरो मनी और M1 इन्क्लूड्स करन्सी विथ द पब्लिक. म्हणजे हा आपण बघू शकता की ह्याच्यातला इनकरेक्ट विचारला आहे. येस, लक्षात ठेवायचं आहे, इनकरेक्ट विचारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तर राईटच आहे 100%. आणि फर्स्ट आहे की करन्सी नोट्स इन सर्क्युलेशन आर इश्यूड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर हे चुकीचं आहे, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे छापते. मग डायरेक्टली ह्याचा आन्सर होईल ओनली ए, फक्त अ. लक्षात ठेवायचे, करन्सी नोट्स आहेत, नोट्स ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रिंट करते आणि त्या नोटवर तुम्ही सिग्नेचर पण बघणार तर गव्हर्नरचं सिग्नेचर असतात. तसेच जे कॉईन्स असतात, कॉईन्स ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिंट्स केले जातात, प्रिंट केले जातात. 1 रुपयाची नोट असेल आणि बारक्या डिनॉमिनेशनच्या नोट्स असतील, ते सगळे बघू शकता की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून प्रिंट केले जातात आणि त्यात फायनान्स सेक्रेटरीची कुठेतरी आपण बघू स्वाक्षरी असते. येस, चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. स्वर्ण जयंती रोजगार योजना यांची अंमलबजावणी डॅश मार्फत होते. व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, परदेशी बँका. आता परदेशी बँका आणि स्वर्ण जयंती रोजगार योजनेचा काही संबंध येत नाही. मग जिथं जिथं डी आहे तिथं खोडा. चला, डी एकच ऑप्शनमध्ये आहे, एक गेला. व्यापारी बँका 100% आहे. आता हे रोजगार ग्रामीण योजना आहे, रोजगार योजना आहे स्वर्ण जयंती. सहकारी बँका तर 100% असणार, म्हणजे सी जिथं असणार तो आन्सर असणारच. म्हणजे आता 1-2 झाले. आता व्यापारी बँका तर 100% त्याच्यात आहेच आणि प्रादेशिक ग्रामीण बँका पण असणार. म्हणजे हे जर फक्त परदेशी बँका एलिमिनेट केल्या तर मॅक्झिमम आन्सर आपल्याला राईटच दिसतो. येस, चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? विच काइंड ऑफ अनएम्प्लॉयमेंट अरायसेस ड्यू टू द यूज ऑफ सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी. जर टेक्नॉलॉजी यूज करतोय
जर लक्षात ठेवा ना, की जर मी इंजिनियर आहे, जर आता समजा एआयचा जमाना आलाय, कम्प्युटरवर आपण काम करतोय, पण त्याला जर मला जर रिप्लेस केलं, जर समजा मी टेक्निकल काम करतोय आणि जर मला रिप्लेस एआयने केलं, तर मी कुठल्या प्रकारचं अनएम्प्लॉयमेंट आहे, तर हे डायरेक्टली आपण बघू शकतो टेक्निकल तांत्रिक अनएम्प्लॉयमेंट आहे. येस, डायरेक्टली. असं थोडंफार विचार करूनच प्रश्नाचे उत्तर आपण बघू शकतात की देऊ शकता. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वर एस्टॅब्लिश टू अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात, कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात, नाणे बाजाराचे नियमन करतात, भांडवल बाजाराचे नियमन करतात. आता ह्याच्यातला आहे की आपल्याला योग्य पर्याय काय दिले. हा यस, योग्य पर्याय काय आहे आपल्याला शोधायचं आहे. यस, वर एस्टॅब्लिश टू. आता समजा एकच आहे आणि ह्याचं एकपेक्षा जास्त नसणार. डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नावातच आहे डेव्हलपमेंट, मग डेव्हलप इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर अँड अदर की सेक्टर्स. हे रेग्युलेशनसाठी कधी पण लक्षात ठेवा ॲक्ट असतात. जसं सेबी ॲक्ट बनवते, नाबार्ड, हे सगळ्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत रेग्युलेशनसाठी रेग्युलेशन ॲक्ट बनतात. शॉर्ट टर्म फंडसाठी बघू शकता भरपूर बँका असतात, हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बनवले. मग ह्याच्याकडून डेव्हलप इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर अँड अदर कीज म्हणजे ऑप्शन क्रमांक बी, ऑप्शन 3 याचा आन्सर असणार. लक्षात ठेवा इकॉनॉमिक्स हे पूर्वीचे पेपर आहेत 2017-18च्या आसपासचे, आणि तिथं थोडंफार बघू शकता की जर इतिहास भूगोल हे सर्व सोपं आले तर इकॉनॉमिक सायन्स कुठेतरी अवघड यायचे. म्हणून हे थोडं बघू शकता की राज्यसेवा टाईपमध्ये प्रश्न दिसत आहेत. कंबाईन गटचा पेपर जरी असला तर राज्यसेवा टाईप्स प्रश्न दिसतोय, पण आपल्याला एलिमिनेशन मेथडनीच आपल्याला पुढे जायचं आहे, मग ते हेल्प होते. चला खालील विधानाचा विचारात घ्या. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करून देतात. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करून देतात. 100% राईट आहे. हे सगळ्यातच आहे. नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करते. यस. नाबार्ड शहरी उद्योगांसाठी आर्थिक मदत करते. शहरी येणारच नाही नाबार्डमध्ये, नाबार्ड ग्रामीणसाठीच बनवलेली आहे, म्हणजे सी नसणारच. हा ऑप्शन गेला. नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक मदत करते. बघू शकता ऑप्शन डी पण बघू शकता कुठेतरी एलिमिनेट होतो, कारण हा पण ऑप्शन नाहीये. मग हा पण गेला. मग आता राहिलं काय. नाबार्ड ग्रामीण व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करते. 100% राईट आहे. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कर्जाची सोय करते. 100% राईट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 ए आणि बी दोन्ही राईट आहेत. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेच्या संबंधित आहे. राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेच्या संबंधित आहे. साठा, अंशलक्षी, प्रवाही, वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम मध्ये काय आहे. स्टॉक, मायक्रो, फ्लो, नन ऑफ द अबव. तर बघू शकता जे नॅशनल इन्कम आहे ती फ्लोईंग टाईपमध्ये इन्कम आहे, आणि त्यालाच आपण बोलतो प्रवाही. संकल्पना जी असते ती प्रवाही आहे, फ्लोईंग टाईपमध्ये असते. समतोल अंदाजपत्रक म्हणजे बॅलेन्स बजेट कशाशी निगडीत आहे. म्हणजे काय. सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे, सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे, वरीलपैकी एकही नाही. बॅलेन्स बजेट म्हणजे तुम्ही जेवढं कमवताय तेवढा खर्च करताय, दिट इज कॉल्ड बॅलेन्स बजेट. म्हणून सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे. ऑप्शन क्रमांक 3, वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन. चला. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोण आहेत. येस, वन ऑफ द बघू शकता ब्रिक्स नावातच आहे, आणि असले प्रश्न तर मला वाटते चुकले नाही पाहिजेत ॲक्च्युली. ब्रिक्स बँकेचे संस्थापक BRICS. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका. म्हणजे ए आणि बी. तर ए आणि बी कुठल्या ऑप्शनमध्ये. ऑप्शन क्रमांक 2 डायरेक्टली आन्सर आहे. आणि आत्ता सर बघू शकता की ब्राझील जानेवारी 2025 इंडोनेशिया पण ॲड झाला आहे. मग टोटल देशाची आपल्याला संख्या बघायची आहे, कारण ते इम्पॉर्टंट आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट. एक मिनटं. बरं, चला आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. लोकसंख्येचे स्थित्यांतर यामुळे डॅशमुळे घडते. डेमोग्राफिक ट्रान्झिशन इज अ रिझल्ट ऑफ मृत्यूदर बदल, जननदर बदल, उत्पन्न वितरणातील बदल, नागरिकीकरण. बघा ह्याच्यातलं असले टेक्निकल क्वेश्चन आहेत, आणि डेमोग्राफिक बदल आहे.
जर इन्कम डिस्ट्रीब्युशन हे झालं तर डेमोग्राफिक काय चेंज होणार आहे काय, म्हणजे काय लोकसंख्या इकडं वर खाली घट होते काय इन्कम डिस्ट्रीब्युशनमुळे. तर सी तर पहिलेच बाद करा, सी इकडे बाद घाला. अर्बनायझेशन, समजा ग्रामीण भाग कमी झाला आणि अर्बनायझेशन म्हणजे शहरी भाग वाढत गेला, त्याच्या डेमोग्राफिक ट्रान्झिशनचा काय एवढा हे येत नाही, म्हणजे रिझल्ट विचारले त्याचा रिझल्ट काय, अर्बनायझेशन पण नाही आहे. मग आपल्याला बघू शकता ह्याच्यात जन्म मृत्यू दर बदल तसेच जनन दर बदल, म्हणजे चेंजेस इन फर्टिलिटी, चेंजेस इन मॉरॅलिटी, त्याच्याच म्हणजे मॉर्टॅलिटी, त्याच्याच बघू शकता हे डायरेक्टली ट्रान्झिशनचा रिझल्ट आहे. मग ऑप्शन क्रमांक 2 ए आणि बी ह्याचं योग्य उत्तर राहील. येस. चला नेक्स्ट प्रश्न. कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? हा डायरेक्ट उलटच आहे. उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, जीवन ज्योती योजना, जनधन योजना. जनधन योजना तर बघू शकता बँक अकाउंट रिलेटेड आहे. यस. मग हे जर काय जीवन ज्योत विमा तर बीमा योजना आहे. डायरेक्टली उज्ज्वला योजना, गरीब महिलांना गॅस. हे आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? म्हणजे इन्कम फ्रॉम द इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स फायलिंग जर कोण करत असेल तर डायरेक्टली आहे की इन्कम टॅक्स जातो कुठं, म्हणजे राज्य सरकारकडे जातो, केंद्र सरकारकडे जातो, स्थानिक सरकारकडे जातो या केंद्रशासित प्रदेशांकडे. बट ऑब्व्हियसली आहे केंद्र सरकारकडे जातो. इन्कम टॅक्स बिल हे सर्व आपण बघू शकता की लोकसभेतच मांडण्यात येतं आणि इनडायरेक्टली तेच आहे ह्याचा आन्सर, केंद्र सरकारकडे जातं. चला नेक्स्ट. भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही विचारल्या? नॉट. रोजगार हमी योजना, जवाहर रोजगार योजना, स्वर्ण जयंती, शहरी रोजगार योजना, सांस्कृतिक विकास कार्यक्रम. यस. एकदम लॉजिकली जर गेला तर एकदम सोपा प्रश्न आहे की कल्चरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. सांस्कृतिक विकास कार्यक्रम आणि गरिबी कमी करण्याचा काही संबंध नाही आहे, डायरेक्टली आहे. बाकी सगळे जे 3 स्कीम आहेत ते कुठेतरी बघू शकता की गरिबी कमी करणे आणि या रिलेटेड आहेत. चला नेक्स्ट. जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे? इन विच सेक्टर इंडिया इज सफरिंग मोर ड्यू टू वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन? सांस्कृतिक क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, राजकीय क्षेत्र, व्यापार संबंधी बौद्धिक मालमत्ता म्हणजे ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आणि ह्याचं योग्य उत्तर हेच आहे की व्यापारी संबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक जे आहे ते आपल्याला बघू शकता त्या बाबतीत आपले नुकसान होत आहे ॲक्च्युली. चला नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अप्रत्यक्ष कर नाही, इनडायरेक्ट टॅक्स नाही? आता तर जीएसटी आहे पण आपण बघू. महामंडळ कर, विक्री कर, उत्पादन कर, जकात कर. इंग्लिशमध्ये वाचा. कॉर्पोरेशन टॅक्स, सेल्स टॅक्स, एक्साइज ड्युटी, कस्टम्स ड्युटीज. आता ह्या प्रश्नाचा आहे नॉट अ डायरेक्ट टॅक्स, म्हणजे नॉट अ इनडायरेक्ट टॅक्स, म्हणजे डायरेक्ट टॅक्स कुठला आहे ह्याच्यापैकी हे डायरेक्टली बघायचं आहे. मग डायरेक्ट टॅक्स कुठला? एक इन्कम टॅक्स डायरेक्ट टॅक्स असतो आणि दुसरा असतो कॉर्पोरेशन टॅक्स. येस. ऑप्शन क्रमांक 1 इज द आन्सर. यस. आता बघू शकता एक पेपर आपण झालेला आहे, दुसरा पेपर आपण डिस्कस करत आहोत. एक मिनटं. वन मिनिट. चला. टाईप ऑफ अन ऑडिट प्रोग्राम मे बी. आता जे कॉमर्सचे जे हे आहेत विद्यार्थी त्यांना पण माहीत असेल, ज्यांनी थोडं CA आणि कॉस्ट हे जर सगळं जे त्या रिलेटेड जर अभ्यास केला असेल ऑडिटचा, लेखापरीक्षणचा, तर त्यांना हा आन्सर सोपा आहे. लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणता प्रकार असू शकतात हा? वैधानिक, कायमस्वरूपी, शाश्वत, स्थिर, निश्चित किंवा लवचिक, आदर्श. बघू शकता जे ऑडिट सिस्टम आहे ते परमनंट तर कधीच नसते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग ही कशी असणार? ऑडिट सिस्टम कधी पण बघू शकता फ्लेक्झिबल असते, फिक्स्ड असते, निश्चित किंवा लवचिक. येस, दॅट इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते लाभार्थी आहेत? म्हणजे इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्रामचे लाभार्थी: अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्प अल्पभूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी, मोठे शेतकरी. आता बघू शकता एकात्मिक इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंटमध्ये मोठे शेतकऱ्यांचं बघू शकता काम आहे का? तुम्हीच सांगा. मोठे शेतकरी नाही आहेत त्यात.
मोठे शेतकऱ्यांचं कामच नाही आहे इथं, डायरेक्टली हेच बघू शकता, हे एलिमिनेट करायचे. बाकी अल्पभूधारक शेतकरी, अत्य अल्पभूधारक शेतकरी, तसे भूमिहीन शेतकरी यांसाठीच इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण बघू शकता राबवण्यात आलेला आहे, ABC. येस. नेक्स्ट, सर्वसाधारण खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारची प्राप्ती आणि खर्चाची स्पष्टीकरण दिलेली असतात? महसुली भांडवली तुटीचे, सरप्लस, शिल्लकीचे. आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्याचे भरपूर रिझन्स आहेत. त्याचे मेन वन ऑफ द रिझन्स की एकपेक्षा जास्त ह्याचं उत्तर बनते, म्हणून हा भरपूर कॅन्सल करण्यात आलेला प्रश्न होता. येस. चला नेक्स्ट, खालील विधान विचारात घ्या. 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात. एक लघु औद्योगिक युनिटमध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांचा गुंतवणुकीची परवानगी आहे. यापैकी बरोबर विचारले तर इंडस्ट्रियल जे पॉलिसी 1956 आहे, रिजनल इक्वेलिटी प्रमोट करणे 100% राईट आहे, 100%. म्हणजे जिथं ए ऑप्शन असेल तिथं हा आन्सर असणारच, ए ऑप्शन असणार तिथं आन्सर असणार. आता सेकंड बघू शकता, 1955 जे गाव आणि लहान उद्योग समिती बोललं त्यालाच कर्वे समिती आपण बोलतो. यस, इट इज ऑल्सो 100% राईट. AB जिथं उत्तर असेल तोच आन्सर असणार. मग आता राहिला AB आणि वरील सर्व. आता हा राईट आहे काय? एक लघु औद्योगिक युनिटमध्ये जास्तीत जास्त 10 कोटी गुंतवणुकीची परवानगी आहे. म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये मॅक्झिमम जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 10 करोड रुपयाचं आहे. तर हे चुकीचं आहे, 10 करोड नाही आहे. आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत की त्याची लिमिट काय आहे. पण 59चं बघू शकता, आन्सर क्रमांक 1 A आणि B. मग बघू शकता की MSME क्लासिफिकेशन दिले, 2025चे लिमिट्स दिलून टाकले. हे आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. जर मायक्रो इंडस्ट्री असेल तर 2.5 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट कॅप, स्मॉल जर असेल तर 25 करोड आणि मीडियम जर असेल तर 125 करोड. येस, ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे कारण हे लेटेस्ट डेटा आहे. आणि लेटेस्ट डेटा बघू शकता, इकॉनॉमिक्स रिलेटेड भरपूर इम्पॉर्टंट होऊन जातो, परीक्षेला मॅक्झिमम विचारला जातात. येस. चला नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग जानेवारी 2013 मध्ये जाहीर केले. महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरुवात केली. बरोबर काय विचारलेलं आहे आपल्या ABC AC या वरील सर्व. यस, आपल्याला बरोबर आन्सर विचारलंय काय. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय ऑर्गॅनिक शेती जे धोरण आहे जानेवारी 2013 परफेक्ट आहे, 100%. इलेक्शनच्या पहिले जाहीर केलेलं आपल्याला बघू शकता की त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण, त्यांनी महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. यस, दिस इज ऑल्सो 100% राईट. महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास कार्यक्रम जागतिक बँक हायच नाही ऍक्च्युली, जागतिक बँकच्या मदतीने सुरू नाही केली. मग आपल्याला बघू शकता अ आणि ब राईट आहे. यस, हे तेव्हाचं करंट अफेअर्स, इकॉनॉमिक करंट अफेअर्स रिलेटेड त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारलेला होता. यस. नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. पतपत्र देणे हे व्यवहार बँकेचे प्राथमिक कार्य आहे. म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट इज अ प्रायमरी फंक्शन ऑफ कमर्शियल बँक. व्यापारी बँकांचं चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही. देर इज नो डिफरन्स बिटवीन करंट अकाउंट डेपॉझिट अँड सेव्हिंग अकाउंट डेपॉझिट ऑफ अ कमर्शियल बँक. आता हे खरं आहे का? हा स्टेटमेंट तुम्हाला काय वाटतो? यस, जर ब्रॉडर वेने विचार केला तर हे चुकीचं आहे ॲक्च्युली. व्यापारी बँकेचे करंट अकाउंट डेपॉझिट आणि जर सेव्हिंग अकाउंट डेपॉझिट सेमच असतं, मग वेगवेगळे खातेच कशाला खोलायचे. देशाच्या मध्यवर्ती बँकांकडून पतपैसा निर्माण केला जातो. रॉंग. देशाच्या मध्यवर्ती बँकांकडून थोडी पतपैसा निर्माण, म्हणजे क्रेडिट मनी इज क्रिएटेड बाय द सेंट्रल बँक ऑफ कंट्री. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाही हे क्रेडिट मनी हे करत. लेटर ऑफ क्रेडिट इज अ प्रायमरी फॉर्म. जे पहिलं जे वाक्य आहे ते बघायचं. लेटर ऑफ क्रेडिट इज अ प्रायमरी फंक्शन ऑफ कमर्शियल बँक, हे पण नाहीये. म्हणजे काही आपल्याला काय विचारलंय? यस, असत्य विचारलंय. असत्य म्हणजे काय? सगळंच असत्य आहे ॲक्च्युली, वरीलपैकी सर्व असत्य आहे. यस, असले जे प्रश्न असतात, इट इज वन ऑफ द डिफिकल्ट पेपर इकॉनॉमिक्सचा. म्हणजे तो इकॉनॉमिक्सचा जो लॉट पडलेला तो भरपूर डिफिकल्ट आलेला या पेपरमध्ये.
चला नेक्स्ट. भारतातील उच्च जनन दरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक लिहिले सामाजिक घटक जबाबदार आहे? गरिबी, लग्नाच्या वेळी कमी असणारे वय, शेतीचे प्राबल्य, धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. म्हणजे ह्याच्यापैकी सामाजिक काय आहे? पॉवर्टी हे तर इकॉनॉमिक झालं, म्हणजे ए तर आन्सर नसणारच. ए आन्सर जर काढलं तर राहिलं ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4. मग ह्याच्यापैकी काय आपल्याला सूट होत आहे? यस, आपल्याला विचारलंय की सामाजिक काय आहे. लग्नाच्या वेळी कमी असणारे वय हे सामाजिक कारण आहे. धार्मिक आणि सामाजिक नावच आहे अंधश्रद्धा. यस, शेतीचं प्राबल्य, प्रीडॉमिनेशन ऑफ ॲग्रिकल्चर हे तर आपलं सामाजिक कारणामध्ये लागत नाही. म्हणजे ब आणि ड हे सामाजिक कारण आहे. लक्षात ठेवायचं आहे, हे चारही आन्सर आहेत. पण आयोगाने काय विचारले? हाय बर्थ रेट का आहे? सामाजिक घटकच त्याचा आन्सर द्यायचा आहे की त्याच्यातलं जे आपल्याला बघू शकता जन्म दर जास्त आहे पण त्याचं सामाजिक कारण काय आहे तेच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. चला नेक्स्ट. भारतीय केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामुग्री वाटप करण्याचे काम कोणत्या आयोग करते? यस, नियोजन आयोग, वित्त आयोग, केंद्रीय सेवा आयोग, वरीलपैकी कोणते नाही. म्हणजे विच परफॉर्म फंक्शन ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस टू सेंट्रल लेवल. आपल्याला माहित असेल की वित्त आयोग जे कलम 280 अंतर्गत स्थापन आहे आणि त्यांचे जे रेकमेंडेशन आहे 281 आणि तेच हे करतात की आपल्याला वित्त आयोग असते ते हे करतात की एवढा पैसा गेला पाहिजे, एवढ्या प्रमाणात या राज्याला पैसा गेला पाहिजे, या संस्थेला पैसा झाला पाहिजे. हे सगळे जे रिपोर्ट आहेत ते वित्त आयोग बघू शकता बनवत राहते. येस, चला नेक्स्ट. खालील विधाने विचारात घ्या. 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. जर तुम्हाला माहित नसेल तर इट इज राईट. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं जे स्थापना आहे 1 जानेवारी 1995 झाली. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधुचे दूर करणे आहे. म्हणजे रिमूव्ह रिस्ट्रिक्शन्स. यस, रिमूव्ह रिस्ट्रिक्शन इन इंटरनॅशनल ट्रेड. हा पण बघू शकता, हा स्टेटमेंट पण ॲक्च्युली राईट आहे. थर्ड, भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. हा पण राईट आहे. विचारलं काय? असत्य आहे. सगळंच राईट आहे, म्हणजे असत्य म्हणजे कुठलाही नाही, यापैकी नाही. यस, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बद्दल विचारलेला प्रश्न आहे आणि तुम्ही थोडाफार अभ्यास केला पाहिजे असं अपेक्षा आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बद्दल. यस, चला नेक्स्ट. साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा विकासाचा निर्देशांक आहे? मानवी साधन संपत्ती विकास, भौगोलिक विकास, आर्थिक विकास, राजकीय विकास. म्हणजे इंडिकेटर कुठलं आहे? म्हणजे एज्युकेशन. आणि हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. जर प्रायव्हेटमध्ये काम करत असेल तर आपण जर इंटरव्ह्यू देत असेल तर आपण जे CV ते पाठवतो ते जे एम्प्लॉयमेंट जे असतात हायरिंगचं काम ते HR डिपार्टमेंटचं असतं. म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे जे शिक्षण साक्षरता ते आहे ते मानवी साधन संपत्तीचा विकास होतो आणि ह्याचाच तो घटक आहे. आर्थिक विकास, भौगोलिक विकास, राजकीय विकास हे काय नाही, ते काय पॉलिटिक्स आणि हे सगळं काय नाही त्याच्यात. चला, तुटीचा अर्थसंकल्प. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? उत्पादन घट, बँकांना तोटा होतो, किमती पातळीत वाढ होते, वरीलपैकी कोणती नाही. म्हणजे डेफिसिट फायनान्सनी नेमकं काय होतं आपल्या इकॉनॉमीमध्ये? येस, विचारलं डेफिसिट फायनान्सिंगने आपल्या इकॉनॉमीमध्ये नेमकं काय होतं? मग आपल्याला काय होतं की डेफिसिट फायनान्सिंग केली तर प्राइस राईज होतात कुठंतरी, म्हणजे किमती पातळीत वाढ होते. येस, इन्क्रीज इन द प्राइस लेवल. चला नेक्स्ट. डायरेक्टली हा वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? 2, 3, 4, वरीलपैकी काही नाही. म्हणजे जे बजेट आहे म्हणजे गव्हर्नमेंट बजेट किती टाईप्सचे असतात ॲक्च्युली. आणि जर हे लक्ष्मीकांतमध्ये तर दिलेलंच आहे डायरेक्टली, पण हा इकॉनॉमिकमध्ये प्रश्न थोडा लागतो म्हणून त्याचा आन्सर आहे 2. म्हणजे 2 म्हणजे 3 टाईप्सचे बजेट असतात. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? म्हणजे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन कशामध्ये मोजलं जातं? दर हेक्टरी, दर चौरस फूट, दर चौरस किलोमीटर, वरीलपैकी कोणतेही नाही. डायरेक्ट फुल टॉस प्रश्न आहे. पर स्क्वेअर किलोमीटर, दर चौरस किलोमीटर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन मोजलं जातं. चला, आणि हे लास्ट प्रश्न. भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्त्वाचा आयात घटक आहे? आर्थिक पाहणी 2016 नुसार, कारण हा 2017चा पेपर आहे, मग 2016ची आर्थिक पाहणी हे केली. मग ह्याच्यावरनं एक कळतं की आपल्याला 2024ची इकॉनॉमिक सर्व्हे रिपोर्ट आहे, आर्थिक पाहणी रिपोर्ट आपल्याला बघायची आहे. वीज यंत्राचे सूट भाग साधने, लोखंड, पोलाद, सोने, वैद्यकीय आणि औषधा संबंधित घटक. तर त्या टायमाचा आन्सर होतो क्रूड ऑइल नंतर आपण सोनं जास्त बघू शकता आयात करतो. येस, अशा प्रकारे बघू शकता इकॉनॉमिक्स जे अर्थशास्त्राचं आहे ते आपण कव्हर केलेलं आहे. आता एक एक करून आपण बघू शकता 2-2, 3-3 पेपर एकत्र घेऊन येतोय आणि हा कुठेतरी PYP सेशन करतोय. सोमवार ते शुक्रवार हा PYP सेशन चालणार आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये बघू शकता टार्गेट 60+. मी कन्फर्म गॅरंटी देतो की हे जे सर्व तुम्ही जर सिरीज केली
तर 100% आहे. 40% रेप्लिका तुम्हाला दिसणार आहे जर पूर्ण पेपरमध्ये, जे 21 डिसेंबरला जी पेपर होणार आहे, तसंच 4 जानेवारीला जी पूर्व परीक्षा होणार आहे घटकाची, त्यात तुम्हाला ह्याचा रेप्लिका 100% दिसणार. तसेच करंट अफेअर्सची बघू शकता, करंट अफेअर्सची सिरीज आपली चालू आहे, ती पण जाऊन प्लेलिस्टमधून आपण बघायची आहे. तिथून करंट अफेअर्स तुमचा होऊन जाईल. तसेच मॅथ्स रिजनिंगची पण रोहित जाधव सरांची बघू शकता, ती प्लेलिस्ट आहे, ती बघा. म्हणजे तुमचं कंबाईनचं प्रिपरेशन इकडल्या इकडेच होतं, डायरेक्टली रिव्हिजन मोडवर, आणि 100% 60+ तुम्हाला मार्क येतील. आजचा आपण इथंच थांबूया. उद्याच बघूया दुसऱ्या लेक्चर जे जनरल सायन्स राहिले त्याचं आपण विश्लेषण करू. चला आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.